सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक तालुक्यातील गंगापूर गावातील जलालपूर येथील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मुद्द्यावरून अखेर गावात मोठा संघर्ष उफाळून आलाय। तब्बल 150 वर्षे जुने असलेल्या श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 30 एप्रिल 2026 रोजी भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र काही ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे परिसर अक्षरशः रणांगणात बदललाय। या कार्यक्रमासाठी श्रीराम मंदिराचे महंत भगवानदास गुरुदास खाकी आखाड्यातील पुजारी, विविध मंदिराचे महंत व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। संभाव्य तणाव लक्षात घेत तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तरीही कार्यक्रमादरम्यान विरोधक आणि समर्थक आमने सामने आल्याने वातावरण चांगलेच तापले। मिळालेल्या माहितीनुसार काही ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्धारास तीव्र आक्षेप घेत कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस प्रशासनानेही त्यांची जोरदार शाब्दिक चकमक झाली। परिस्थिती इतकी चिघळली की काही वाहनांचे नुकसान झाल्याची घटनाही घडली। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवलंय आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेत महंत भगवानदास खाकी यांच्याकडे मंदिरासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे असल्याचे सांगितले। तसेच विरोध करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये कोणतेही पुरावे असल्यास ते प्रशासनासमोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले। मात्र काही जणांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। महंत भगवानदास खाकी यांनी यावेळी भावना व्यक्त करत सांगितले की गेल्या 40 ते 50 वर्षांपासून मी या मंदिराची सेवा करतोय। स्वतःच्या खर्चातून अनेक वेळा मंदिराची दुरुस्ती केली आहे। हे ऐतिहासिक मंदिर वाचवण्यासाठी जीर्णोद्धार आवश्यक आहे। मंदिर उभारणीसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने काही जमिनीची विक्री करण्यात आली होती, मात्र काही ठराविक लोक विनाकारण विरोध करीत आहेत। दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांनी जलालपूर गावचे सरपंच भगवान मुरलीधर गव्हाले यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे गावात मोठी खळबळ माजली आहे। तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये। सोशल मीडियावर अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। सध्या जलालपूर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कॅम्प ठेवण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।